अरे आता गुरव पण इथंच होते किती वेळ. माझं ते गुळव्यांच्या पाण्याच्या टाकीचा गोंधळ चालला होता. सोडलं आणि लगेच अर्ध्या तासात चाललं गेलं पाणी. तू विसरला त्याला त्यांनी 4 महिन्यापासून आम्हाला पाणी देत नाही. आम्ही एवढ्या उन्हामध्ये ज्येष्ठ नागरिक आले हे यांची वय बघा, माझं वय बघा. माझी सैनिक नाही एक दिवस झाला असतो तर आले नसते. झालं ना म्हणून तरी एक तास आणि आज तर आम्हाला पाणीच नाहीये, बिलकुल ग्लासभर पाणी नाही आलं. आता आज टँकर पाठवा, उद्यापासून प्रेशर चेक करा. भाऊ तो पाणी पण टाइम टाइम नाही चेंज करता. 3:30 ते 6 पण आम्हाला आहे ना मग काय होतं कमी दाबाने पाणी येतं तर मग आम्हाला टाइम पण वाढवून द्या ना थोडा. वाढून देत जाऊ. टाइम वाढून टाइम पण वाढवून द्या ना आम्हाला. वरती चढत नाही, बिलकुल प्रेशर नाही आम्हाला. टायमिंग थोडा वाढून द्या. आता दोन आणि हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा पूर्ण आज तुम्हाला आम्ही एकदा श्रद्धा ताईंना पण सांगितलं होतं. दोन लाईन मध्ये एका लाईनला पाणी येतं, एका लाईनला पाणी येत नाही. ह्या लाईनला पाणीच नाही. तुम्ही जावा चेक करा ते. हो सर. मला तक्रार नकोय पण. पाण्याची तक्रार आम्हाला कृपा करून आज पाणी पाहिजे. हा येईल पाणी येईल आज. आलं परत पाऊण तास सोडलं अजून सोडलं. आम्ही घरी गेलो की पाणी सोडायचं. हा प्रश्न कायमचा हो सर. नक्की. गेले 4 महिन्यापूर्वी बरं का, हे 4 महिन्यापूर्वीपासून चाललंय असं. फक्त आपल्याला कॉलनीचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला तरी आता शेजारी कॉलनी सगळीकडे पाणी फुल आहे, पण आमच्या पांडव इथं वगैरे पाणी येतो. नाही. 2 लाईन 3 ला बघून घ्या. करून घे. आम्हाला असा कायमस्वरूपी प्रश्न सॉल्व्ह करा. कारण आता हे योग नाही ना. करा. पण जे आहे ते तर यायला पाहिजे ना. टाइम सांगतो. तेवढंच करा बाकी. सर इथूनच रिटायरमेंट झालेली सुरक्षातून रिटायरमेंट पाणी येतो ते. हा, भेटेल ना पाणी आज देतील पाणी. एवढं काय काय पाण्याची समस्या खूप चालू आहे. आता हे सगळे पांडवनगरचे तुमच्याच एरियातले लोक आहेत. हो. काय सांगते पाणी पुरवठा विभागाला? आपल्याला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई होतीच आणि कधी मध्ये आता त्यांनी जसं सांगितलं जे पाणी सोडणार आहेत त्यांच्या चुकीमुळे आज खरं तर त्यांना पाणी नाही मिळालं. पण गेल्या 2-3 महिन्यापासून पाण्याची अडचण आहे तर आता साहेब लक्ष घालतील. तसं आमच्या प्रभागाला पाणी पुरवठा आहे व्यवस्थित, परंतु आता उन्हाळ्यात ज्या अडचणी होतात काही ठिकाणी आम्ही जिथं नवीन पाईपलाईन नाही आहेत कारण रेड झोनचा एरिया जास्त आहे तर तिथं पाणी पुरवठ्याच्या लाईन नाही आहे तर तिथं आम्ही टाक्या पण बसवल्या. टँकरद्वारे पण पाणी पुरवठा करतोय. आता साहेब व्यवस्थित चेक करून यांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली काढतील. आम्हाला पाणी किती वाजता सोडलं माहिती आहे? 3:30 पाणी येणार, पण 5 वाजता पाणी सोडलं आणि ती किती वेळ कमी वेळ सांगा. आम्ही काय करायचं? पाणी आलंच नाही हो.